मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला इंदापूर महापौर निवडणुकीवरून डिवचलेलं आहे। ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या 1 खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार, असं संदीप देशपांडे म्हणाले। अफूची शेती करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्याच्या वाशिममधील ठाकरे सेनेचे उपतालुका प्रमुख समाधान उघडे यांनी कांद्याच्या शेतीमध्ये अफूची लागवड केली होती। पोलिसांच्या कारवाईमध्ये 485 किलो अफूची झाडं जप्त करण्यात आली आहे, ज्याची बाजारात 72,84,000पेक्षा जास्त किंमत आहे। पक्षाच्या विचारसरणीला आणि शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा देणार नाही, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेल्या परिपत्रकात म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटींची विकास कामं सुरू असताना वाढलेलं अतिक्रमण मोठा अडथळा ठरतंय। प्रशासक काळात काही भागात कारवाई करण्यात आली होती, मात्र निवडणुकांदरम्यान मोहीम थांबली होती। आता निवडणुका संपल्यानंतर महापालिका प्रशासनानं पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम वेगानं सुरू केली आहे। सलग दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या परिसरात तसंच मुख्य बाजारपेठांमध्ये कारवाई सुरू असून वाहतूक आणि विकास कामाचं सुरळीतपणे पुढे नियोजन व्हावं यासाठी शासकीय जागांवरील अतिक्रमण हटवण्यावर भर दिला जातोय।